मला खरी चार चौकात बोलायची सवय नाही आहे. तसा मी शाय माणूस आहे. पण धनंजयनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या न्यूनगंडावर काम करत इथपर्यंत पोचलो. सर्वप्रथम ॲक्च्युली मी तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासूनच्या मुळात कायम शुभेच्छा आहेतच, पण त्या पुन्हा एकदा 1000 वेळा N+1 वेळा उल्लेख करतो की तुम्ही पण सगळे लवकरात लवकर इथे दिसावेत. या प्रकारच्या कार्यक्रमांमधला खरा हेतू तो आहे, तो म्हणजे असा प्रेरणेचा झोत स्रोतात पोचतो इकडून आपल्यापर्यंत. आणि 15 जूनला इथे असा एक झाला, त्यालाही आपण अशाच प्रसन्नपणे, अशाच उत्साहाने आणि अशाच जिद्दीने, अशाच निश्चयाने की आम्ही पण असं मिळवू यश, असे जमलो होतो. मी तेव्हाही म्हणलं होतं की ह्याच्या एवढे मला प्रसन्न क्षण नाहीत दुसरे, की आपल्याला आता काही काम उरलेलं नाही. सुशिक्षित बेरोजगार होण्या एवढा आनंददायक अनुभव दुसरा नाही. तरी मला सुशिक्षितची खात्री नाही, मी बेरोजगार आहे एवढं निश्चित. पण तयारी करून जी भाषा आता तुमचीच मित्रमंडळी असतात तुमच्यापर्यंत पोचती करतात, खरंच म्हणतोय की अविनाश धर्माधिकारीला काम उरलेलं नाही. मस्तपैकी तिथे बसून 2 तास एन्जॉय करणे, टिंगल टवाळी करणे. मी मुलांना तासाला पण सांगतो की चाणक्य मंडलमधलं गणित उलटं आहे. बाकी शाळा कॉलेजमध्ये पोरं मास्तरची टिंगल करतात, चाणक्य मंडळमध्ये मास्तरच पोरांची टिंगल करतो. वय काय झालं मास्तरचं, वय काय, काय करतो आहे. दिस हॅज बीन अ ग्रेट फन, एन्जॉयमेंट आहे. तो माझा चाणक्यमध्ये अभ्यास आणि काम सगळं करताना आग्रह आहे की अभ्यास म्हणजे काहीतरी चौकोनी चेहऱ्यानी एरंडेल प्यालेलं आहे, ते पण काळ्या बाजारात. कारण एवढे प्यायला लागले तर पुरणार नाही ना, रेशनिंग करायला लागेल एरंडेलचं. आणि कायम चेहरा असा ओढलेला, कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की मुळामध्ये आपली एक, त्यालाही मी नाव भारतीय श्रद्धा असंच ठेवलं आहे, लाईफ इज सेलिब्रेशन. आयुष्य हा उत्सव आहे. माणसाचा जन्म मिळाला हीच एक मोठी संधी आहे. उलट कसाही असो, त्यातल्या अडचणी कितीही असोत, दुःख कितीही असोत, पण मला हे शरीर, हे जे साधन आहे, हे ईश्वरांनी निर्माण केलेलं सर्वात उत्तम साधन आहे. माय जॉब इज टू मेक द बेस्ट आउट ऑफ इट. त्यामुळे लाईफ इज सेलिब्रेशन. आणि त्या उत्सवामध्ये UPSC MPSCच्या तयारीसकट जो करू तो अभ्यास. आणि मला आनंद कशाचा असतो की जे जे म्हणायचा चाणक्यात प्रयत्न आहे ते ज्यांच्यापर्यंत पोचलं ते घेऊन त्यांनी यश मिळवून दाखवलं. आता तेही आपल्याला सांगत आहेत, आठवण करून देत आहेत ते की जीवनामध्ये जे क्षेत्र निवडू त्यामधली उत्तमता आणि प्रतिभा, एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी, की मी असा कोणतरी थर्ड रेट पाट्या टाकणारा, पोटाची खळगी भरायची असते म्हणून आता मायबाप काय करणार, मग आपलं काहीतरी ओढगस्त चाललेली आहे, हे नाही आहे जीवन. हे ॲम आय एक्सलंट, ॲम आय क्रिएटिव्ह, कशात, इन माय ओन चोजन वॉक ऑफ लाईफ. अँड देन व्हॉट इज टू बी युअर चोजन वॉक ऑफ लाईफ. सगळ्यांचाच UPSC MPSC असायला पाहिजे असं काही बंधन आहे का? नॉट ॲट ऑल. स्व ओळखून क्षेत्र निवडणे, नॉलेज ऑफ द सेल्फ, की अरे तू स्वतःला ओळख. ते अरे तू स्वतःला ओळख UPSC MPSCच्या क्षेत्रात सुद्धा लागू पडतं की तुला ऑप्शनल घ्यायचा आहे, कोणता घेशील. तर जनरल कोणतरी म्हणतं स्कोअरिंग विषय अमुक आहे. माझ्या मते हे निर्बुद्धतेचं लक्षण आहे की स्कोअरिंगचा विषय अमुक आहे तर सबब घ्या, स्कोअरिंगचा विषय अमुक आहे. कसं ठरवतात लोक? तर सगळ्यांना अन्यथा म्हणायला पाहिजे की गणित घ्या, कारण गणित स्कोअरिंगचा विषय, गणितात 100 पैकी 100 मिळतात. तुम्ही म्हणाल तुम्हाला मिळतात, आम्हाला नंतरचे 2 आकडे मिळतात. म्हणजे कोणासाठी स्कोअरिंग विषय कोणता ठरेल हे व्यक्ती सापेक्ष आहे ना, पर्सन्स पे. माझं काम आहे मी शोधायचं आहे मला स्कोअरिंग कोणतं आहे. तर मग तुझा स्कोअरिंग कोणता असेल, मग ज्याची तुम्हाला सागरने आठवण करून दिली की कोणता विषय निवडा ज्याचा अभ्यास करणं तुम्ही एन्जॉय कराल, मजा कराल आणि समजेल. हे 2 फॅक्टर आहेत. अनेक वेळा काहीतरी आपण एन्जॉय करतो पण दरवेळी ते समजत असतं असं नाही. तर काही वेळा समजत असतं पण म्हणजे एन्जॉय करत असतो. मला वर्षानुवर्ष असे इंजिनियर्स भेटतात अनेक की 12वीला PCM मार्क चांगले मिळाले, समाजाची समजूत असते, आईवडील पण म्हणाले की मेडिकल किंवा इंजिनिअरिंग हे चांगलं करिअर आहे, तर तू इंजिनिअर म्हणून गेलो इंजिनिअरिंगला,
पण फार ते आवडत होतं असं नाही, आवडणे. पण हे दोन फॅक्टर आहेत. सगळ्याची सूत्र मूळ येतं, अरे तू स्वतःला ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. ते घेऊन जे क्षेत्र निवडशील त्यामध्ये एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटी, त्यात तू, तिथं गडबड नाही. त्याला तपश्चर्येची जोड, ती तपश्चर्या पण मजा आहे. आणि ती करत असताना जे आपण यशाचा टप्पा, तो बाय प्रॉडक्ट आहे. ते समजल्यासारखं धनंजयनी तुम्हाला आठवण करून दिली की पहिल्या तासाला हे कायम आहे, काही नवीन नाही. आता तर चाणक्यचं 19वं वर्ष चालू होतं आहे. त्याच्या आधी मी शासनात असण्याची 10 वर्ष पण शासनातली जबाबदारी सांभाळून या प्रकारची वर्कशॉप किंवा असं करत होतो. मला माझ्या त्यावेळच्या वरिष्ठांनी आवश्यक त्या परवानग्या दिल्या. ड्युटी नीट करायचीच असते, पण समजा वीकेंड 5 डेज वीक आहे तर शनिवार रविवार, तर पुणे किंवा मुंबई महाराष्ट्रात अशी काही जागा आहे की कुठेही जाऊन वीकेंडचं वर्कशॉप घेऊन सोमवारी ड्युटीवर येता येतं. म्हणजे हे आता 30-31 वर्ष. पण मला हे म्हणण्याचा कधी कंटाळा नाही, कधीही येत नाही कंटाळा. आणि तुम्ही कंटाळा तर सोडाच, ह्यांच्याचमुळे मला आनंद असतो, तुमच्यामुळे असतो आनंद. जे डोळे, जो चेहरा आहे, हे आय ड्रॉ माय एनर्जी फ्रॉम इट. जे सांगायचं मी, अशा हजारो गोष्टी आहेत, पण धनंजयनी तुम्हाला आठवण करून दिली की पहिल्या तासाला मी सांगतो, प्रोसेस ऑफ नॉलेज बिगिन्स विथ अ क्वेश्चन. प्रश्नांनी सुरुवात होते. अभ्यास म्हणजे गाईड घेतलं, बसलो, वाचलं, तासाला बसलो, मास्तर सांगेल ते उतरवून घेतलं, घरी गेलो, घोकलो, पेपरवर ओकलो, मिळाले मार्क, इथे बसलो. ही नाही प्रोसेस. ते विचार करणारं मन पाहिजे, ते स्वतंत्र मन पाहिजे. रट्टे मारणारे जेवढं सांगितलं आहे तेवढंच लिहि, हे नाही जाणार जीवनात फार पुढे. जीवनात कोण, उद्या प्रशासनात गेल्यावर ज्या प्रकारची आव्हानं पेलायची आहेत त्याला स्वतंत्र विचारशक्ती आणि मग ते आपलं म्हणणं करेक्ट शब्दामध्ये मांडता येण्याची क्षमता, त्याची प्राजक्ताने आठवण करून दिली तुम्हाला. प्रिसिजन आहे. ब्रिव्हिटी इज द सोल ऑफ एक्सप्रेशन, असं तर इंग्लिशमध्ये नॉर्मलसुद्धा वाक्य आहे. ब्रिव्हिटी इज द सोल ऑफ एक्सप्रेस, म्हणजे ब्रीफ जे म्हणायचे खटाक, ते वेळ काळ लक्षात घेऊन. समजा UPSCमध्ये तुम्हाला सांगितलं हा मुद्दा 100 शब्दात सांगा, 125, 150, 200, 250, 300 शब्दमर्यादा सांगितली नसेल तर UPSCतला रेशो अपेक्षित आहे, एका मार्कामागे 10 शब्द पाहिजेत. बरं, ते UPSC परीक्षा पद्धती दरवर्षी एकसारखी राहतच नाही, दरवर्षी बदलते. दॅट इज द ब्युटी ऑफ एक्झाम. आणि दरवर्षी आधीपेक्षा टफ होते. हे मी आत्ता जे बसणारे 24 ऑगस्टला त्यातले काही असतील, कारण मीच त्यांना सुचवलं होतं की तुम्ही एवढे 2 तास राखून ठेवून याला या, कारण ते 2 तास जो अभ्यास कराल त्याच्या 100 पटीने हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग चित्र आणा डोळ्यासमोर की असा मी आता 24 ऑगस्टला माझी प्रिलिम देतो आहे, तर मी पण पुढल्या वर्षी ह्याच काळात असा इथे असेन. तर मग प्रिलिम क्लिअर केली मी, आणि आता मला मेन्सला सांगितलेल्या शब्दात, काही तर 20 शब्दात असतं की 20 शब्दात 2 मार्क. गेल्या वर्षीपासून पाहिलं की आता UPSCनी सांगितलं, आत्तापर्यंतचं माझं गणित होतं की तुम्हाला UPSC मेन एक्झाम 3 तासामध्ये साधारणपणाने 3000 ते 3750 ही रेंज एवढे शब्द लिहायला सांगतं. त्याचं काळ काम वेगाचं गणित बसून मी हे सुचवत पण असतो की सरासरी तुम्हाला एका मिनिटाला 16 ते 20 शब्द लिहिता आले पाहिजे. ते पेपरचं गणित आहे, एकदम सगळं सांगता येणार. मलाही वेळेकडे लक्ष देऊनच जो संवाद तुमच्याशी करायचा आहे तो करायला पाहिजे. मुद्दा हा आहे की अचानक गेल्या वर्षीपासून UPSCनी, म्हणजे जी परीक्षा क्लिअर करून हे इथे बसलेत, त्यामध्ये सांगितलं 5000 शब्दांपर्यंत लिहिलेलं चालेल. एकदम वाढवलं. कितीनी वाढवलं? 3000 ते 3600 वरून एकदम 5000 वर नेलं. एसेचा पेपर 250 मार्काचा 3 तासाचा. निबंध, आजपर्यंतचं आमचं गणित होतं की निबंध 1200 ते 1500 शब्दातला लिहायचं आहे. ते 1200 ते 1500 शब्द लिहायला ॲक्च्युअल जी वेळ आहे ती अर्धा वेळ, म्हणजे 1.5 तास पुरतो. तुमचं काम आहे शांतचित्ताने विचार करा, एसेच्या विषयाचा चॉईस करा, आधी त्याच्या नोट्स तयार करा, त्याची कशी मांडणी करायची आहे, चांगली सुरुवात, चांगला शेवट, फुलत जाणारा एसे, परिच्छेदांची रचना, ह्या सगळ्या मुद्द्यांना दिलेली गोष्ट, किस्सा, कविता, शेर, उदाहरण, स्टॅटिस्टिक्स, बार चार्ट, पाय चार्ट, असं करून तो जो रिच मांडायचा आहे तो, असं पूर्ण चित्र डोळ्यासमोर आलं की आता पेन कागदाला टेकवा. कारण ती जी प्रोसेस आहे पुढची 1200 ते 1500 शब्द, अचानक गेल्या वर्षीपासून बदललं. एसेलाही UPSC म्हणतं 5000 शब्दांपर्यंत चालेल. आणि ते 5000 शब्दांपर्यंत चालेल सांगताना म्हटलं आहे की तुम्ही किती शब्द लिहिले यापेक्षा तुमच्या उत्तराची क्वालिटी काय आहे ह्यावरनं ठरवलं जाणं. ते तर महत्त्वाचं आहेच की उत्तराची क्वालिटी काय. आय एम टेलिंग यू दॅट इज द ब्युटी ऑफ एक्झाम. दरवर्षीचा पुढचा पेपर जास्त टफ असतो. हे मी आत्ता 24 ऑगस्ट देत आहेत त्यांना जाणीव करून दिली. आणि असं काहीतरी मागल्या वर्षीपासून तसंच चालू आहे असं असत नाही.
तुम्हाला धनंजयनी प्रशांतनी पण आठवण करून दिली की MPSCला कमी नका लेखू. काही जण असतं काही जणांचे, त्याची वेगवेगळी कारणं आहेत. तर बरोबरच आहे, MPSCला कमी नका लेखू. पण मी जाहीर कार्यक्रमात जाहीर सांगतो की मी काहीसा आयोगावर सुद्धा मी पण नाराज आहे. त्याचे हजारो कारणे आहेत, सगळा विषय आत्ता नाही सांगताना. जो मुद्दा धरून बोलतोय त्याला MPSCनी मुख्य परीक्षेचा 75% भाग हा पुन्हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईपच केला. माझ्या परीने मी सांगायचा प्रयत्न करून पाहिला आहे. आता ती हम नहीं सुधरेंगे, हम अंग्रेज के जमाने के जेलर हैं. खरं म्हणजे डिझाईनचा हेतू काय आहे की अरे तुमची प्रिलिमला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी वर प्रश्न दिलाय, खाली 4 पर्याय दिलेत, एक कोरा कागद दिलाय, तो आन्सर शीट आहे तुमचा, अल्फाबेटिकल आणि न्यूमरिकल लिहा. खाली प्रश्न क्रमांक 1 ते 80, 100, 150, 200 जे असतील 4 पोकळ गोल. प्रश्नपत्रिकेवरचा वरचा प्रश्न वाचा, खालची 4 उत्तरं वाचा. तुमचं काम दिलेल्या 4 उत्तरातलं सगळ्यात उत्तम कोणतं आहे त्याचा गोल भरा. ठीक आहे. कारण की प्रिलिमचा मुख्य हेतू टू टेस्ट युअर कमांड ओव्हर इन्फॉर्मेशन, माहितीवरील प्रभुत्वाची परीक्षा. उद्या ज्याला अधिकारी व्हायचं आहे त्याला असं गरम डोक्याने किंवा नुसतंच भावूक होऊन करून चालत नाही. त्याला शांत चित्ताने तथ्य डेटाचा नीट विचार करून करेक्ट निर्णयमधनं घ्यायचा असतं. आधी तुमच्यापाशी डेटा, तुमची कमांड पाहिजे, माझा हा पुढचा जो निर्णय घ्यायचा आहे आणि मग तो अंमलात आणायचा आहे, ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी आहे. आधी मला डेटा माझ्या हाताशी तर परीक्षेचा पडाव पहिला पार करायचा टू टेस्ट युअर कमांड ओव्हर इन्फॉर्मेशन. म्हणून वस्तुनिष्ठ बहुपर्याय की तिथे आणि पण परंतु तथापि वरील मुद्द्यास अनुषंगून वगैरे काय प्रकार नाही आहे. खाडकन प्रश्न विचारला आहे, त्याचं सुनिश्चितपणाने काय ते आहे ते एक उत्तर आहे. ती जे उत्तम तऱ्हेने पार करतील त्यांना मुख्य परीक्षेचं निमंत्रण येईल. म्हणून आता मुख्य परीक्षा लेखी, निबंध वजा. तेव्हा तुलना करा, साम्यभेद सांगा, चिकित्सा करा, खुलासा करा. सगळ्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे असं सगळं सांगून तुमचा अभिप्राय व्यक्त करा. हे सगळं मेन एक्झाममध्ये. कारण तुम्ही तथ्य फॅक्टवरची कमांड सिद्ध केली. आता तुम्हाला तुमचं म्हणणं मांडता येतं का? आता समोर एखादी गुंतागुंतीची समस्या आहे, तिकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत, त्याचा तुमचा अभ्यास आहे का? का तुमचं माइंड, मन असं एकांगी सिंगल ट्रॅक आहे की जेवढा सांगितला? असे 4 पर्याय असतात का? उद्या प्रशासन सांभाळताना सुद्धा समोर कोणताही प्रश्न आला तर असे 4 पर्याय असतात. MPSCनी GS 1, 2, 3, 4 तसे करून ठेवले. मी तेव्हापासून म्हणत आलो की यातनं उद्या कशा प्रकारचे अधिकारी येतील की प्रशासन सांभाळताना त्याला काहीतरी गुंतागुंत आली आहे, उत्तर शोधायचं आहे, तो म्हणणार 4 पर्याय सांगा. 4 असत नाहीत. इनफॅक्ट स्वतःच्या बुद्धीतनं 5वा शोधावा लागतो, निर्माण करावा लागतो. नसलेलं काहीतरी वेगळाच विचार म्हणजे चौकटीच्या बाहेरचा, आउट ऑफ बॉक्स असं करून तो प्रशासनातलं उत्तर शोधायला लागतं. तर असे 4 असतात. पण MPSCनी सुद्धा मुख्य परीक्षा तशीच करून ठेवली. तरी मी चाणक्यात मी सांगतो, जे चाणक्यात येतात की तिकडे MPSCला काही करू द्यात, आपल्याला अभ्यास उत्तम करायचाच आहे. आणि खरंच महाराष्ट्र आणि भारताच्या समस्यांचा गुंतागुंतीचा नीट अभ्यास करून उद्या अधिकारी पदावरनं मला त्या सोडवता आल्या पाहिजेत. त्याची जाणीव या 4ही जणांनी त्यांच्या आपापल्या बोलण्यातनं व्यक्त केली. सामान्य माणसाचे प्रश्न, त्यामुळे अभ्यासावर पकड पाहिजे. म्हणजे पर्सूट ऑफ नॉलेज हे मुख्य काम, मार्क हे बाय प्रॉडक्ट आहे. तुम्ही मार्कांचे गुलाम होता नको आहे, मार्क तुमचे गुलाम झाले पाहिजेत, असा अभ्यास पाहिजे. आणि मग कोणाला मिळतील कोणाला नाही मिळणार. तुमच्याशी मी मजा केली सुरुवातीला, पण हा बोलतोय हा महेश, ज्या फॅकल्टीची चाणक्यातल्या त्यांनी नावं, आता त्यातले काही झालेत काही नाही झाले. पण नाही झाले म्हणजे ते कोणी कमी आहेत का? अजिबात कमी नाहीत. आनंदच आहे की झाले, आनंदच आहे ते इथे बसलेत. पण जीवन घडवण्याची प्रोसेस फार मोठी आहे जास्ती. ती परीक्षा क्लिअर झाली म्हणजे प्रोसेस नाही संपत. आणि एखादा समजा नाही झाला, आपलं कर्म नीट आहे का हे पाहायला पाहिजे. माझ्या कर्माचं एक्सलन्स, कर्मफल खरंच आपल्या हातात नाही आहे. तो अध्यात्माचा विचार हा नुसताच लोकमान्य टिळक आणि गीता रहस्यापुरता नाही आहे, जगण्याचा विचार आहे तो. की मी अभ्यास करतोय, मिळणार आहेत का मार्क, होणार आहे कमी, ते टेन्शन्स असतात, ती पण व्यक्त झाली ना त्यांच्या बोलण्यात. असतात, ते जीवन आहे, तुमचं माझं जीवन आहे. पण मी करतोय त्या कर्माचं फळ काय मिळेल, तर ही खरंच वस्तुस्थिती की फळ आपल्या हातात नाही आहे, कर्म आपल्या हातात आहे. फळ कुठे ते कळल्यासारखी ह्या वयात सुद्धा ही मुलं बोलत आहेत की ईश्वराची कृपा आहे. त्यांना कळलं नाही. त्यांना बाभ बोरकरांची ग्रेट कविता आहे, ग्रेट आहे कविता. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो, अशी ओळ. की जीवन कोणाला कळलं?
मी लय शाणा लागून गेलो आहे, झालो IAS. तोऱ्यातच प्रिलिम दिली तरी अनेक जण असे वावरत असतात, काय करतोय, IAS करतोय. यश मिळवायचं ते आईवडील, गुरुजन, समाज आणि ईश्वराला अर्पण करून मोकळं व्हायचं, आणि तरी गर्व नाही त्याचा बाळगायचा आहे की हे मला मिळालं, मिळाला आनंद आहे. ते यशाच्या क्षणांना लक्षात ठेवून वावरायचं आहे. कारण मी पण ज्यांचे पक्व फळापरी, पिकलेलं म्हणजे गोड असतं. बाबा बोरकरांच्या कवितेतली प्रत्येक उपमासुद्धा अत्यंत विचारी आहे. पिकलेलं फळ गोड असतं, ते कडू नसतं. ते समाजाला, वस्तुस्थितीला, यश अपयशाला शिव्या देत जगत नसतं, ते गोड असतं. त्याची सर्वत्र सुखीनं संतूच प्रार्थना असते. पक्व फळापरी गळले हो, सहजपणाने गळले हो, म्हणजे ते तोडून टाकायला काही कृत्रिम पण केलेलं नाही, कारण त्यांना जीवन कळायला सुरुवात झाली आहे. जीवन त्यांना कळले हो. कोणाला कळलं जीवन? मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. कारण ज्यांना जीवन कळतं, कळायला सुरुवात होते, कळण्याच्या प्रोसेसमध्ये असतात, त्यांना खरंच हे कळतं की मी आय एम टू डू माय बेस्ट. माझं कर्म उत्तम पाहिजे. त्याचं फळ काय येईल, सगळे फॅक्टर खरंच माझ्या हातात नाही आहेत, पण मी आज डोकावून ती टफेस्ट परीक्षा आहे. स्वतःला विचारणे, आर यू डुईंग युअर बेस्ट? तू डेव्हलप करतोयस का स्वतःला एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटीकडे? ते असेल मग तुला यशाचे वेगवेगळे टप्पे, कधी मिळेल कधी नाही. जीवन हे चढ उतार, यश अपयश, सुखदुःख अशा सगळ्यांना आहेत ना, कोणाला चुकलेत. पण मग आपण इथे ते घेऊन येतो, ती तयारी करतो, आणि जेव्हा युवकांच्या मुलामुलींमधनं मला दिसतं की ते आता त्यांचे बनले विचार, ते जीवनात जगणार आहेत. त्यातले हे प्रशासनात जातील, न जाणारे अनेक असतील, पण जीवनाच्या ज्या क्षेत्रात जाऊ तिथली क्रिएटिव्हिटी आणि एक्सलन्स तुम्हाला प्राजक्ताने आठवण करून दिली त्याची, की काय चाणक्यात सांगितलं गेलेलं. परीक्षेतलं यश बाय प्रॉडक्ट आहे, माझ्या क्षेत्रातलं एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटी. म्हणून हे जेव्हा दिसतं की ते कळल्यासारखीच बोलत आहेत ही मुलं, अ व्हेरी मॅच्युअर्ड हेड ऑन देअर शोल्डर. मग मला मजा असते, मी 2 तास मजा करत बसतो. मजा करताना मी तिथं समोर नोट्स घेत बसतो. हा प्रशांतनी बोलायला सुरुवात केल्यावर तो म्हणला, सामान्य मुलांनी केलेलं सर्व काही मी केलंय. मी जरा लक्ष द्या की आता हा काय काय सांगतो. मग 12वीमध्ये भरपूर मजा केली, मार्क कमी झाले. धनंजयनी पण सांगितलं, आधी उत्तम, मग 11वी, मलाही मजा केली. मग काय झालं तर 12वीला माझे मार्क कमी होऊन बसले. काय मजा केलेली असेल याचा मलाही अंदाज होताच. मग त्यांनी सांगितलं की कुठल्या तरी भांडणात माझं नाव गुंतलं गेलं, तो विषय इथे नाही सांगत. माझा अंदाज खरा ठरायला सुरुवात झाली. मग तो म्हणला, मी एक निश्चय केलेला होता, ते म्हणजे मुलींशी नीट वागायचं आहे. तुला चांगली बायको मिळेल. तुमच्या इथे 2 डॉक्टर आणि 2 इंजिनियर्स आहेत. सागर आणि धनंजय डॉक्टर आहेत, प्राजक्ता आणि प्रशांत इंजिनियर्स आहेत. एवढ्यासाठी मी सांगतोय की डॉक्टर आणि इंजिनियर स्पर्धा परीक्षेकडे खूप मोठ्या प्रमाणावर वळायला लागलेत आणि मिळवत आहेत यश. त्याचं एक कारण विद्यापीठाच्या अन्य परीक्षेपेक्षा ही पूर्ण पद्धत वेगळी. विद्यापीठामध्ये तुम्हाला मार्क, पेपरचं वजन, उत्तराची लांबी याच्याशी डायरेक्टली प्रपोर्शनल मिळतात. ते कौशल्य आपल्याकडे असतं, ते म्हणजे युनिव्हर्सिटीचा पेपर लिहिताना दोन्ही बाजूला समाज सोडायचा, अक्षर मोठं काढायचं, 2 ओळींमध्ये अंतर ठेवायचं. उत्तर जर आधीच्या पानावर संपतंय असं वाटलं तरी काहीतरी करून 2 वाक्य वाढवायची, ते पुढच्या पानावर न्यायचं, म्हणजे ते पान सोडून द्यायचं. आणि पेपर चालू असताना जेवढी टकटक करून मॉडरेटरला बोलवून पुरवणी सप्लिमेंट मागून घेऊ आपण, तेवढं मॉडरेटरचं पण लक्ष जातं. तो मुख्य हेतू नसतो वर्गात बाकीच्या पुलंच्या भाषेत सांगायचं तर सुबक ठेंगणी. त्यामुळे मग पुरवण्या किती मागवतोय, आता कोणाकोणाला कुंडली देऊ माझी. UPSCला नाही चालत हे. UPSCला खाटकन शार्प जे म्हणायचं आपल्याला ते ॲक्युरेट शब्दात, त्याला एक सायंटिफिक बेंट ऑफ माइंड, तो मेडिकल किंवा इंजिनिअरिंग करताना ऑलमोस्ट आपोआप तयार होतो. की असं सायंटिफिक खटाखट तिकडे आणि पण परंतु वगैरे, तथापि नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन अबव सेक्शन वगैरे भानगडींना वेळ नाही तिथे.
आपल्याला जे म्हणायचे ते 20, 50, 100, 125 तर तुम्हाला दिसतील येताना. फक्त मी हे आवर्जून आठवण एवढ्यासाठी करून देतो आहे की आता स्पर्धा परीक्षा द्यायची म्हणजे इंजिनियर किंवा डॉक्टरच पाहिजे हाही दुसऱ्या टोकाचा गैरसमज आहे. म्हणजे करिअर प्लॅनिंगमध्ये समजा काही मेळावे आपले होतात, कधी पालक किंवा विद्यार्थ्यांची माझी भेटगाठ होते. कधी पालक म्हणतात की ह्यांनी पुढे स्पर्धा परीक्षा दिली पाहिजे म्हणून आर्ट्सला जावं. तर मी त्या मुलामुलीला विचारतो, तुला काय करायचं आहे, तुला काय आवडतं, तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करायची मजा येते. ते खरंच गेल्या काही दिवसात घडलेलं आहे की मी ज्या काही वेळा काहींना भेटू शकलो, खरंच एक आईवडील असे आलेले होते की त्यांची इच्छा त्यांनी आर्ट्सला जावं. आणि मी त्या मुलीला विचारतो आहे तुला काय, तर ती म्हणाली मॅथ्स आवडतं, मॅथ्समध्ये मन रमतं. मग तुला स्वतःच्या इच्छेने काय करायचं आहे, इंजिनियर करायचं आहे, इंजिनियर हो. करिअरचा प्लॅन करताना बाकी सगळे निकष दुय्यम आहेत, अशास्त्रीय आहेत. करिअरच्या प्लॅनमध्ये सुद्धा तुम्हाला काय आवडतं, तुमचा जीव कशात रमतो, समोर आलेल्या विविध विषयांपैकी तुम्हाला सहजपणे कोणता समजतो, कोणी सांगितलं नाही तरी कोणतं पुस्तक घेऊन वाचाल ते तुमचं क्षेत्र आहे. सगळ्या डिग्र्या योग्यच आहेत. डिग्र्यांमध्ये अशी चढउतार उतरंड शिडी नाही आहे की मेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे वरच्या कप्प्यात, जमलं नाही तर BSc करा, पण 10वीला सायन्सला जाणेवढे मार्क नसले तर कॉमर्सला जा आणि मग 12वीमध्ये CS वगैरे प्रोफेशनल वगैरे चुकीच्या समजुती येते आहे. स्वतःला ओळखणे, आत डोकावून पहा. मग ते समजल्यासारखे ते म्हणाले. खरंच आहे की धनंजयनी स्वतःच्या न्यूनगंडाचं रूपांतर यशापर्यंत नेऊन दाखवलं. बेनिफिशियल काय आहे, सागरनी आठवण करून दिली की एक वेळ ओव्हर कॉन्फिडन्स चालेल आहे. मग आता यातलं काय, यातलं आहे नॉलेज ऑफ द सेल्फ की आत डोकावून पहा. प्रत्येक व्यक्ती हे एक वेगळं शिल्प आहे आणि ती सगळी शिल्प म्हणजे छापाचे गणपती नाही आहेत. ते माणूस हा छापाच्या म्हणजे साच्यामध्ये घडू नाही शकत. प्रत्येकाने आत शोधायचं आहे. ते प्रत्येकाने आत शोधायचं आहे. मध्ये समजा सागरला लक्षात येतं की परीक्षेला ॲप्रोच होताना सतत मनामध्ये धाकधूक मला जमेल का, माझं कसं होईल, पेपर होईल का, मग मी 15 मिनटं उशिरा पोचलो, CSATला मला झोपच लागली, मस्त झालं. इंडिव्हिज्युअलची आहे ती गोष्ट. वी हॅव टू वर्क ऑन आवर सेल्स. त्याला चाणक्य साधन आहे, मी पण साधन आहे. ते ठरू शकलो तर तुमच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला आहे की आपण निमित्त आहोत, आपण साधन आहोत. खरे आईवडील आहेत, खरे गुरुजन आहेत. ते गुरुजन विवेकानंदांपासून गांधीजींपर्यंत ज्यांना कोणाला मनापासून मानत असाल ते आहेत. पण हे वर्किंग ऑन युअर सेल्फ धनंजयनी खरंच केलं, स्वतःवर कष्टपूर्वक काम. मला त्यांचं बोलणं ऐकताना आणि अशी एक प्रोसेस इतकी छान दिसते, ती मला जे काही बोलून मी थांबायचं म्हणतो आहे ती आवश्यक ती वेळ थोडक्यामध्ये म्हणेन मी. तुम्ही प्रोसेस लक्षात घ्या, रेंज आणि त्याची रेंज. खूप वेळा मी म्हणत आलो आहे की ड्रीम स्टोरी म्हणजे अनिकेत त्याच्या आई आवर्जून इथे बसले, त्यांची उपस्थिती म्हणजे तुम्हाला असलेला आशीर्वाद समजून चला. तुम्ही त्या इतक्या वेळा इथं नाव निघालं, अनिकेतला दिल्लीत उचक्या लागत असतील. ते अनिकेत, विशाल, वैभव आपले हिरो आहेत हे सगळे. 2006-07चं वर्ष प्रिपरेटरी कोर्स, इमिजिएट 7-8 कारण ते माझं काम आहे सांगण्याचं. मी सर्वांना सांगतो, जाहीरसुद्धा सांगतो, तुम्हाला पण सांगतो आहे, वयाच्या 21व्या वर्षी पहिला अटेम्प्ट घेता येईल अशा रीतीने तयारी करा. टेक द फर्स्ट अवेलेबल अटेम्प्ट. आणि चाणक्यातलं डिझाईन तसं आखलं आहे. त्यामुळे फाउंडेशन, मग प्रिपरेटरी, मग ब्रँचिंग ऑफ UPSC MPSC जे करायचं आहे आणि त्या अटेम्प्टनंतर सतत संपर्क ठेवायची व्यवस्था सगळ्यांनाच सांगतो. पण मी ते सांगताना हेही सांगतो की सांगण्याचं काम माझं आहे. काउन्सेलिंग झालं तर त्याच्यातही बोलीन वैयक्तिक, पण ते आपल्याला फिट कसं होतं हे फायनली ज्यांनी त्याने आपलं नीट गणित ठरवायचं. आता त्यामध्ये अनिकेतने ते सिरियसली घेतलं की टेक द फर्स्ट अवेलेबल अटेम्प्ट. त्यामुळे त्यांनी BEचं वर्ष एकाच वेळी, तिकडं इंजिनिअरिंगचं वर्ष आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स आणि 2008चा अटेम्प्ट त्यांनी पहिला शॉट. आत्ता कुठे अनिकेत 21 पूर्ण, आधीच्या ऑक्टोबरमध्ये 21 पूर्ण झाला होता. आणि जाऊन खटाक पहिल्या अटेम्प्टला प्रिली मेन्स इंटरव्ह्यू सगळं अख्ख्या देशात 29. त्याचा चॉईस इंडियन फॉरेन सर्व्हिस होता. 21व्या वर्षी फॉरेन सर्व्हिस जॉईन केल्यामुळे अनिकेत एक ना एक दिवस भारताचा फॉरेन सेक्रेटरी होणार हे आज मला माहिती आहे. व्हॉट अ ड्रीम स्टोरी. आणि ड्रीम स्टोरी तिथे संपत नाही. मग चायना घे, एक व्हिजन ठेवून आपल्याला देशाच्या जडणघडणीत वाटा उचलायचा आहे. आलं पाहिजे चायनीज, मॅन्डारिन, सर्व जबरदस्त अभ्यास त्याची. तिकडं टॉपर आहे तो चायनीजमध्ये. मग सरकारनी
भारत चीन संबंधांमध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर किंवा चीन पीपल्स रिपब्लिक ऑफ चीन अस्तित्वात आलं 1 ऑक्टोबर 49 फॉर द फर्स्ट टाईम की नॉर्मलायझेशन भारत चीन संबंधांचं म्हणजे दलाई लामांकडे अधिकारी म्हणून असा पहिला पाठवलेला अधिकारी म्हणजे आपला अनिकेत. आणि आता नुकतीच त्याला आता सांगितलेलं चालणार आहे जाहीर आहे, दॅट इज गव्हर्नमेंटने ट्रान्सफर देऊन चायना डेस्क अनिकेतकडे दिल्लीतलं चायना डेस्क सोपवलं आहे. म्हणजे मॅन व्हॉट अॅन ऑनर. मी तुम्हाला सांगतो माझ्या आनंदाला पारावार नाही की जे आपण करायला निघालो म्हणतो ती पेरणी आहे आणि उद्या देशामध्ये त्यातलं उगवून येणं ते पुढची 25 हे समोर बसलेले असतात. मला दिसत असतं पुढचं की हे विविध सर्व्हिस विविध केडर्स आणि त्यांचा जो करिअर ग्राफ सर्व्हिसमधला आहे आणि त्याच्यामधलं आपलं उत्तम काम. अनिकेत एका बाजूला ही ड्रीम स्टोरी अशा भरपूर आहेत. विशाल सोळंकी त्याचं कोणीतरी रेकॉर्ड मला मोडलेलं हवं आहे. आणि महेशनी पण तुम्हाला आठवण करून दिली की महाराष्ट्राकरतासुद्धा टॉपर नंबर 1 देशातला. पण आजपर्यंतचे अन्यथा बेस्ट फिगर विशाल 8वा होता आणि वयाच्या 21 आणि 22व्या वर्षी दिलेल्या अटेम्प्टला खटाक 8वा. विशाल आर्ट्सचा ग्रॅज्युएट आहे, फर्ग्युसनचा विद्यार्थी. कोणी लकडी पुलावर जातात, कोणी झेड ब्रिजवर जातात. ते लकडी पुलावर गेल्यामुळे आम्ही झेड ब्रिजवर जातो. बाकीचे मध्ये त्याच्या फर्ग्युसन रोड आहे ना, तो फर्ग्युसन रोड पण वधूवर सूचक मंडळ आहे. मी तर फर्ग्युसन रोडला नाव ठेवलंय रॅम्प आहे पुण्याचा. त्याच्यावरनं संध्याकाळी 6 नंतर अनेक जण कॅटवॉक करतात आणि ते पाहायला बाजूला लोक असतात की ह्यातल्या कोणाकोणाला कुंडली पाठवू, किती जणांकडे पाठवून ठेवू, अशी सर्व. तसं चाणक्य मंडलचा कट्टा पण वधूवर सूचक मंडळ आहे. प्राजक्ता म्हणाले आमच्या सगळ्या चर्चा त्या कट्ट्यावर बसून चालायच्या. त्या कट्ट्यावर बसून ज्यांनी अभ्यासाच्या चर्चा केल्या ते इथे आहेत. तर एका बाजूला अनिकेत किंवा असे मी जे विशाल, आपला सुशील घुले हा प्रशांत पण संगमनेरचा ना, बरोबर आहे ना, पारनेर म्हणजे नगर जिल्हा पारनेर. सुशील घुले शिकलेली पहिली पिढी घरातली, वडील शेतकरी आणि अर्धशिक्षित, हा पण इंजिनियर झाला. मला सुशीलच्या पर्टिक्युलरली वर्षाचं म्हणजे आणि सगळ्यांच्याच कहाण्या लक्षातच असतात, मीच कधीतरी पुस्तक लिहिणार आहे. हा गावाकडनं आलेला मुलगा केला, त्यांनी पण प्रिपरेटरी केला, कॉम्प्रिहेन्सिव्ह केला, त्यांनी पण म्हणून वयाच्या 21 वर्षी पहिला अटेम्प्ट द्यायचा आहे. अनिकेतच्या बाबतीत त्याची प्रिलिम आधी होती आणि मग पुण्यात येऊन इंजिनिअरिंगचे पेपर होते. सुशीलच्या बाबतीत डेट्स पण माझ्या लक्षात आहेत. सुशीलचा इंजिनिअरिंगचा शेवटचा पेपर 11 मेला होता आणि प्रिलिम 12 मेला होती. मुंबई पुणे चालू वर्षी झालं केंद्र. आनंद आहे, तुम्हालाही आनंद वाटेल त्याच्यामध्ये. आणि ते करण्यामध्ये चाणक्याचा खारीचा कविना वाटा आहेच की पुणे केंद्र बनलं पाहिजे UPSC करताचं. ते झालं, यावर्षीपासून झालं. पण अन्यथा मुंबईला जावं लागतं आहे. बरं, ते पुण्याची हवा मुंबईची हवा वेगळी, सवय नसते त्याला. बरं, ते हा गावाकडनं आलेला मुलगा पहिल्यांदा मुंबईला जाणारा माणूस, तर अशी त्याला छान मराठी शब्द भंजाळून जाणे आणि जाऊन तिकडे ती मुंबईची ह्युमिडिटी, त्याच्यात सेल्स टॅक्स भवनच्या 9व्या मजल्यावर त्या दिवशी लिफ्ट बंद पडते असं ठरलेलं असतं. शिवाय तो रविवारचा दिवस असतो त्यामुळे स्टाफ ड्युटीवर नसतो. ह्यांनी 11 मेला इथे इंजिनिअरिंगचे पेपर दिले, गाडी पकडून मुंबई. 12 मेला प्रिलिम क्लिअर. त्याला इंजिनिअरिंगला पण 73% आहे. मग जेव्हा मेन्सचा रिझल्ट लागला आणि मेन्सचा चालू झाला तर ते सेशन्स माझ्याबरोबर होतील. सगळे फॅकल्टी आहेत, अनेक. आपण पेपर सेट करतो, उत्तरं तपासून घेतो. सुशीलला मी तपासून देताना सर्व काळ सतत सांगत होतो की तुला इंग्लिशवर काम करायला हवं आहे. आणि त्यावेळेला 2.5-3 महिने मिळतात. तुम्हाला कोणी आठवण करून दिली 6 महिने, पण मी त्यातले प्रशांत म्हणाला की त्यांच्या वेळेला त्यांना प्रिलिम टू मेन्स ह्याच्यात 6 महिने मिळाले. आणि प्रशांतनी त्याच्या प्रामाणिकपणाने सांगितलं की त्यातले पहिले 2-3 जरा आहेत अजून 6 महिने, जे होईल की आपलं, अशामध्ये मी घालवले. असं एक पारदर्शकपणे बोलला तो तुमच्याशी. पण ते नेहमी 6 मिळत नाहीत. ह्यांच्या वेळेला 2.5 महिने होते सुशीलच्या अटेम्प्टच्या वेळेला. आणि मी जेव्हा पेपर रायटिंग तो फोकस पूर्ण करायचा पेपर रायटिंगवर, त्याला मी सांगितलं तुझं एकच काम, तुला यू हॅव टू वर्क ऑन युअर इंग्लिश. 2.5 महिन्यात गावाकडनं आलेला मुलगा आणि आता तुला UPSC क्वालिटीचा इंग्लिश करायचं आहे. खरंच त्यांनी त्याच्यावर कष्ट करत राहिला. मला ह्या ड्रीम स्टोरीज ह्यासाठी म्हणतो इतक्या नीट लक्षातही राहतात.
चाणक्य जे पेपर सोडवणे आणि मी तपासून देणे होतं त्याच्या बॅचला शेवटचा मी तपासून 11 ऑक्टोबरला दिला. माझ्याबरोबर सेशन होतं, मग डिस्कशन होते. त्याला 11 ऑक्टोबरला दिलेल्या पेपरवरही मी लिहिलं आहे की मी 2-2.5 महिने पाहिलेलं आहे की तू तुझं इंग्लिश अप्रतिम सुधारलेलं आहेस, तरी पण अजून या पेपरमधलं इंग्लिश UPSC क्वालिटीचं अजूनही नाही, असं मी त्याला 11 ऑक्टोबरला सांगतो आहे. विथ द फुल नॉलेज दॅट मेन एक्झाम बिगिन्स ऑन 29th ऑफ ऑक्टोबर. 18 दिवस. एक मास्तर म्हणून सांगू का नको, तर माझा चॉईस आहे ऑफकोर्स की मी जर वरवरचं उगाच सांगायला लागलो की हां छान आहे, आय वुड ॲक्च्युली बी डुईंग अ डिससर्व्हिस टू माय स्टुडंट्स. कारण मग त्यांना वाटेल की सर म्हणतायत किंवा आहे ना, म्हणजे हा दर्जा चालणार आहे, माझं काम आहे जर नसेल चालणार तर ते सांगणे. आणि मग मी ह्याची काळजी करायची का की 11 ऑक्टोबरला जर मी ह्याला सांगितलं, ते नातं असतं ना माझ्या मुलांचं. आणि जर 11 ऑक्टोबरला मी सांगायला लागलो की अजूनही तुझं इंग्लिश UPSC क्वालिटीचं नाही, आणि तो खचला मटकन बसला, तर की एवढा करून आपल्याला सुधारता नाही आलेलं, आता आजपासून 18व्या दिवशी पेपर आहे आणि अजूनही सर म्हणतात की आपलं इंग्लिश नाही, तर काय करू? तर काय सोडून देऊ काय? माझे निकष 2 आहेत. अशा फीडबॅकनी जर एखादा मुलगा मुलगी खचायला लागला तर मित्र हो, तो IAS होण्याच्या योग्यतेचा नाही. कारण तो जो मेंटल टफनेस ज्याची त्यांनी आठवण करून दिली की ही जास्ती मेंटल टफनेस आहे, की ॲक्च्युली सर काय शत्रू तर नाही ती गोष्ट वेगळी, पण जर क्लॅरिटीनी कमालीच्या सांगितलं हे अजूनही आहेत. अँड यू स्टील हॅव 18 days टू गो. 18 दिवसात चित्र येतं का बदलतं? माझं म्हणणं येतं बदलतं, ॲब्सोल्युटली येतं बदलतं. आणि माझ्या म्हणण्याचा काय संबंध आहे? सुशीलनी करून दाखवलं. ॲक्च्युली मी विसरलो होतो, हे प्राजक्तांनी सुद्धा आठवण करून दे. मी असं ते त्या वैयक्तिक गोष्टी अशा नाहीत, मी तो पेपर तपासताना जे डोक्यात आहे त्याच्यावर जे मांडायचं आहे असं करून तो डायलॉग होतो मुलांशी. सगळं असं ते प्रॅक्टिकली अशक्य पण आहे. सुशील सिलेक्ट झाला पहिल्याच अटेम्प्टला 21व्या वर्षी, त्याला IPS मिळाली. आत्ता ट्रेनिंग त्याचं झालं पूर्ण. त्यांनी असे जे कार्यक्रम होतात त्याच्यात त्यांनी आठवण करून दिली की सरांनी 11 ऑक्टोबरला माझ्या पेपरवर लिहिलं होतं की सुधारलं आहे 2.5 महिन्यात, तरी पण अजून हे UPSC क्वालिटीचं नाही, तर अजूनही 18 दिवस तू यू वर्क ऑन इंग्लिश. खरंच त्यांनी केलं 18 दिवस त्यावर काम, आणि मेन्ससुद्धा क्लिअर केली, इंटरव्ह्यू क्लिअर केला. सुशील कधी तुम्हाला जर भेटला तर दिसेल, सुशील असा बुटकासा आहे, एकदम साधा मुलगा गावाकडला, पण घडवता येतं स्वतःला. मी गोष्ट एवढ्यासाठी सांगतो आहे की हे आतून स्वतःला घडवणं आहे, हे स्वतःवर काम करणं आहे. हे जे टाकीचे घाव सोसायला लागतात, टफ चालवायचे, मग त्यातनं शिल्प आकाराला येतं. एका बाजूला ड्रीम स्टोरी, आता हा वयाचं 21, फर्स्ट अटेम्प्ट, खाट क्लिअर सगळे, आणि मिळालं यश. आत्ता झालेला तो नंतरच्या एखाद्या कार्यक्रमात तुमच्याशी बोलेल आपला मृण्मय रामटेके. मृण्मय मला प्रिलिमचं झाल्यावर, म्हणजे आधीचं सगळं झालं, प्रिलिम झाल्यावर येऊन भेटला शिवाय एकदा, म्हणजे आधी कोर्स केले सगळे. मला म्हणतो मी अजून ऑप्शनलच ठरवलेलं नाही. प्रिलिमचा रिझल्ट लागला, आत्ताचा सांगतोय, रिझल्ट लागला, त्यांनी क्लिअर केला. मला म्हणतो मी ह्यावेळेला बसत नाही, कारण मी अजून ऑप्शनलच ठरवलेलं नाही आहे. मी त्याला म्हणलं तू UPSCचं ऑप्शनल ठरवणं म्हणजे काय मैत्रीण निवडणं वाटलं का तुला? एवढा निश्चित होत नाही ना कोणती निवडू, ती पण अनेक पर्यायांचा विचार करत असते, हे लक्षात ठेव. ऑप्शनल नाही. तो मला म्हणत होता मी देत नाही मेनेज. मी त्याला सांगितलं क्लिअर केलेली आहेस, डू युअर बेस्ट. आणि हाताशी 2.5 महिन्यात नाही येतं का चित्र बदलतं? 2.5 महिन्यात येतं बदलता. कसं? आता त्याला डिसिप्लिन आहे, त्याला कमिटमेंट आहे, ते त्याला मी मांडलं, केलं, झालं आहे की क्लिअर. मेन्स क्लिअर झाली, इंटरव्ह्यू झाला, सिलेक्ट झाला आहे. असं आयुष्य मार्गी लागणे म्हणतात. एक ड्रीम स्टोरी पहिल्या अटेम्प्टला क्लिअर, पण दुसरी, पण त्याही आपण इथे रोल मॉडेल्स पाहतो. त्यांनी आठवण करून दिली की गेल्या वर्षी 29व्या आलेल्या क्षिप्रानी पण त्यावेळी आठवण करून दिली होती की असे काही जण फर्स्ट अटेम्प्टला क्लिअर, कोणाला 2, 3, 4. तुम्ही सागरचं आधी म्हणलं तर दुःख की ज्यांनी अनेक जणं खचून प्रयत्न सोडून देतात, हे पाहण्याचं पण दुःख माझ्या वाट्याला असतं. आणि ते न करता चिकाटीनी बदलत तुम्ही पहा, मग सागरनी 3 वेळा इंटरव्ह्यूपर्यंत जायचं आणि सिलेक्ट नाही मॅन, आणि ते पचवून तरी पुढच्या वेळी उभं राहायचं आणि पुन्हा द्यायचा. मग आता IPS, आता सागर युनिफॉर्ममध्ये भेटणार मला काही दिवसात येऊन. ह्याला मनाचा टफनेस आवश्यक आहे. ह्याला माणसं ॲक्च्युली खचतात. मी कोणी प्रिलिम, तेही त्यांनी सांगून झालं की प्रिलिमला क्लिअर नाही झालेलो तुलनेने दुःख कमी आहे, पण मेन्स क्लिअर नाही झाली, आणखी वर गेला आणि खाली आपटला, आणि पार इंटरव्ह्यूपर्यंत गेला. त्याच्यात पुन्हा लक्ष, आत्ता चाणक्याचे 3 असे आहेत की ज्यांचं यावेळचं सिलेक्शन 1 किंवा 2 मार्क करता गेलं. आणि आता ते पचभर ते सापशिडीचा खेळ येतो.
मागच्या वेळी मी 779 मिळवले होते, 775, तर हो मला यावेळेला फक्त 4 जास्तीचे मिळवू द्या ना, असं नाही चालत. सगळा खेळ पुन्हा पहिल्यापासून. पण तीच आयुष्य घडवण्याची तपश्चर्या आहे. ती तपश्चर्या आनंददायक आहे. ती आनंदाने करण्यामध्ये आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय पण सापडतं आहे. तुम्हाला प्राजक्तानी भूषण गगराणी, भूषण भेटला, प्राजक्तानी आठवण करून दिली, कलेक्टर होता त्यावेळी. ॲक्च्युली भूषण मूळ कोल्हापूरचा आहे, मातृभाषा मराठी नाही, पण त्यांनी 1990मध्ये मराठी माध्यमातून UPSC देऊन देशात 3रा आहे भूषण गगराणी, मराठीतून देऊन. तर तो भूषण सिंधुदुर्गाचा कलेक्टर होता तेव्हा. वडील घेऊन गेले आणि एकदम सगळे थांबले आणि हा असं कधीतरी व्हायचं आहे की असं आपण जाताना सगळे थांबले पाहिजेत. लाल दिव्याची गाडी, पिवळ्या दिव्याची गाडी, आणि त्याला मग नंतर दिलेल्या अभ्यासाची जोड. तर शेवटाकडे मी ठरवलं की मी तुम्हाला 2, मला जे म्हणायचं आहे ते 2 आहेत. त्याला मी काही नाव देत नाही. ते काय आहे, ते 2 काय आहेत, नाव नाही देतो आहे. ॲक्च्युली स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे इट इज अ मॅरेथॉन टू बी रन विथ द पेस ऑफ अ स्प्रिंट. इतक्या सगळ्या क्वालिटीज त्याच्यात लागतात. मॅरेथॉन लांबची रेस आहे, पण पळण्याचा वेग त्याचा आपला स्प्रिंटचा 100, 200, 400 मीटर. ॲक्च्युली हे जे 2 इव्हेंट आहेत त्याला परस्पर विरुद्ध क्वालिटीची गरज असते. शॉर्ट डिस्टन्स म्हणजे स्प्रिंट 100, 200, 400ला तुमचे मसल सणसणीत पाहिजेत. तिथे स्टॅमिना ही क्वालिटी नाही आहे, कारण आहे तो सगळा स्टॅमिनाचं जे एक्सप्लोजन आहे ते असं त्या 100, 200, 400 मीटरमध्ये घडवून आणायचं आहे. पण मॅरेथॉन म्हणजे 21 किंवा 42 किलोमीटर पळायचं आहे. UPSC MPSC म्हणजे पळायची आहे मॅरेथॉन, पण त्याला स्टॅमिना, तिला तुमची मसल पॉवर, लंग्समधली स्ट्रेंथ, हे सगळं हे मॅरेथॉन टू बी रन ॲट द स्पीड ऑफ अ स्प्रिंट. मला वाटलं की शेवट करताना 2 गोष्टींची आठवण करून द्यावी. प्रशासन मी सांभाळतानासुद्धा अनेकदा प्रोटोकॉल ड्युटी असते, त्याच्यामध्ये समजा चीफ मिनिस्टर आलेले आहेत आणि आपल्याला चीफ मिनिस्टरच्या ड्युटीवर कलेक्टरनी थांबायचं असतं. तर त्याचा एक सिक्वेन्स आहे. त्याची पुढे एक गाडी असते, जीप, की जिला ॲम्बर कलरचा दिवा असा गरगर 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 फिरत सायरन वाजवत चाललेला असतो. मग मागे गाड्यांचा एक क्रम ठरला आहे, तो कॉन्व्हायचा, ती गव्हर्नमेंटमधली डिसिप्लिन आहे, त्याचा एक विशिष्ट क्रम ठरला आहे. त्याच्यामध्ये VIPची गाडी कोणती, तर ती एकच नसते, 2-3 असतात. तो VIP त्यांना XY किंवा Z काय सिक्युरिटी त्यानुसार ठरतं. समान वाटल्या पाहिजेत 2-3 गाड्या. सिक्युरिटीचा प्रश्न असेल तर यातल्या कोणत्या गाडीत तो VIP हे कळता पण कामं, असे बरेच आहेत त्याला फॅक्टर सगळे. असं करत करत मग कलेक्टरची गाडी, सगळ्यात शेवटी व्हॅन असते की ज्यामध्ये मोबाईल हॉस्पिटल असतं. असा तो पूर्ण कॉन्व्हॉय असतो. आणि सरकारी यंत्रणेतली डिसिप्लिन पण अशी काही आहे की तो कॉन्व्हॉय जातो, तर समजा मी कलेक्टर म्हणून गाडीत बसले आणि समोर मला दिसतं घाटातनं चढत चाललेलं कॉन्व्हॉय. वाहनं वेगवेगळे असतात, पण सगळं इतक्या डिसिप्लिनमध्ये चाललं असतं की तुम्हाला वाटतं एक सलग कोणता तरी असे चाललेलं आहे, वळत 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 एकच प्राणी असा चाललेला आहे. असं दृश्य तेव्हा दरवेळी मला कुसुमाग्रजांची आही नकुल ही कविता आठवत असते. ओतीत विखारी वातावरणी आग, हा वळसे घालित आला मंथर नाग. मधुनीचं उभारी फणा करी फुत्कार, ये ज्वालामुखीला काय अचानक जाग. असं कुसुमाग्रजांनी सत्तेला दिलेलं रूपक आहे. नाग हे नाग हे फणा काढलेला नाग. आणि कसा येतो रुबाबात, मार्गावर यांच्या लवत तृणांची पाती. पर्णावर सुमने माना मोडून पडती, हादरती झुडपे थरथरती नववेली. जग गुलाम सारे या सम्राटा पुढती. म्हणजे आले की लोक कामं थांबवतात, बाजूला होतात. हे असं व्हायचं आहे आपल्याला. आणि मग नकुल म्हणजे अन्यायाशी टक्कर. मला सत्तेकडे पाहताना, सत्ता ज्या जागी आपण जाणार ते आहे सत्तेचंच. ती व्हायब्रेशन्स आहेत पॉवरची, त्याची थर्र असतात, पण त्याच्याबरोबर जबाबदारी येते. ह्याचं जर भान आलं तर त्या अहिनकुल कवितेतले मग आपण सर्प न ठरता समाजाचं कल्याण करणारे, मुंगूस म्हणजे अन्यायावर मात करणारे, त्याच्यावर मात करणारे, ती मी तुम्हाला सांगतोय ती शेवटची गोष्ट. मग प्रार्थना करून इथे मला माझ्या सहकारी जरा 2-3 सॉरी म्हणत सांगतो एकदम. हे मला इथं ऑफिसच्या प्रमुखांनी पाठवलं की जरा ही सगळी गर्दी पाहता निघताना आपण जरा एका शांत आणि शिस्तीने निघूयात, एवढी सगळी. ते मला माहिती आहे की सगळे करतील हे, जरा एका विशिष्ट क्रमाने. एकदम झुंबड जर झाली तर सगळाच राडा होईल. अशीच हे बाहेरसुद्धा आहेत, तेव्हा सगळ्यांना ती विनंती आहे की जरा 2-4 मिनटं जाऊ दे. आधी बाहेरचे माझे कार्यकर्त्यांनी डायरेक्शन्स देतील, ते माहिती आहे मला, त्यांच्याशी सहकार्य असावं असे. मला कार्यालय प्रमुखांनी इथे 2 गोष्टींची आठवण करून द्यायला सांगितली आहे. ॲक्च्युली एक एंट्रन्स आज आहे 3 वाजता,
आता लगेच उठून म्हणजे एंट्रन्सला असे कोणी, असं काही गडबडीत करायचं कारण नाही आहे. नो नीजर क्रेन. पुढची बॅच 7 जुलैला आहेत आणि त्याच्यासाठी 6 जुलैला एंट्रन्स आहे, 6 जुलैला. पण थांबताना मी शेवटची गोष्ट मी ती राखून यासाठी ठेवतो आहे की ती घेऊन डोळे मिटायचे आहेत आणि प्रार्थनेतल्या शब्दांकडे लक्ष देत आपलं जीवन घडवायला निघायचं आहे. मग अशी खास शेवटाकरता राखून ठेवली. आपण यावर्षीचे जे यशस्वी आहेत त्यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम 20 जुलैला ठेवला आहे. गणेश कला क्रीडा. आत्तापासून माहिती असू द्यात तुम्हाला. वेळ राखून ठेवतो. सकाळच्या वेळात आहे. काय वेळ आहे? 10 अशीच वेळ. 20 जुलै रविवार आहे. माहिती असू द्यात तुम्हाला, राखून ठेवा. तिथे मी तुम्हाला 2 बाबी सांगतो या. एक म्हणजे आपण चाणक्य मंडलमध्ये हे ठरवलेलं आहे. हे ते कळल्यासारखे पण तुमचे मित्रमंडळी बोललेत हे सगळे, की जे करतो त्याच्या मागे काही फार मोठा विचार आहे. दर प्रत्येक गोष्टीच्या मागे ते तसं का केलं आहे ह्याच्या मागे विचार आहे मोठा. उदाहरणार्थ, आपण परीक्षेत यश मिळाल्यानंतर जो कार्यक्रम करतो त्याला आपण सत्कार म्हणत नाही. आपण परीक्षेतल्या यशाबद्दल सत्कार करत नाही. परीक्षेतल्या यशाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा. सत्कार केव्हा? शासनात जाऊन स्वच्छ आणि कार्यक्षम असा कार्यकर्ता, अधिकारी म्हणून काम उत्तम करून दाखवल्यानंतर सत्कार. डोक्यात नाही जाऊ द्यायचं आहे. असेल काही तर चाणक्यातली मेन शिकवण पण ही आहे की यश डोक्यात नाही जाऊ द्यायचं आहे. ते यश मी म्हणालो तसं आईवडील, गुरुजन, ईश्वर, समाजाला अर्पण करायचं आहे आणि कामाची जबाबदारी पण मोठी आहे. आता तिथे काम मी उत्तम करून दाखवेन. मग यश परीक्षेत मिळाल्यावर आपण काय करतो त्याचं विचारपूर्वक आपलं नाव आहे अभिनंदन आणि शुभेच्छा. की अभिनंदन, ॲक्च्युली परीक्षा क्लिअर झाली म्हणजे काय झालं तर तुम्ही आत्ता कुठे क्वालिफाय झालात, आता झालात क्वालिफाय. खरी परीक्षा आता आहे. लोकसेवा, लोकांचं भलं. लोक म्हणजे सगळे, काळे का गोरे, उंच का बुटके, मराठी का मराठी, हिंदू का मुस्लिम का ख्रिश्चन, त्याच्यामध्ये जो आपल्याला जातीभेदांचा शाप आहे ते नाही ठरवून सगळे लोक. भारताची राज्यघटना आणि जोपर्यंत त्या राज्यघटना म्हणजे या भारत देशावर निष्ठा ज्यांची ते म्हणजे सगळे लोक, सार्वभौमत्व. पण आता परीक्षा चालू की तू ती करणार आहेस का सेवा? का ती लाल पिवळ्या दिव्याची गाडी डोक्यात जाणार आहे, खुर्ची डोक्यात जाणार आहे? असं मोठं ऑफिस असतं. अनेकदा लोकांच्या घरांचे जेवढे आकार आहेत त्याच्यापेक्षा मोठं ऑफिसरचं टॉयलेट असतं मोठं. बाहेर शेकडो लोक थांबलेली असतात, त्याच्यात जीवनं अडखळून पडलेली असतात. फायलींच्यामध्ये लोकांची जीवनं अडखळून पडलेली असतात. तुझ्या एका सहीनी यू आर गोइंग टू आयदर मेक ऑर ब्रेक हंड्रेड्स ऑफ लाईव्स. हा जो सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यातला जो सेन्स ऑफ अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्वाची जाणीव, इतकं सगळं विचार करून आपण परीक्षेतल्या यशाच्या वेळी सत्कार नाही, अभिनंदन आणि शुभेच्छा आहेत. आता खरी परीक्षा. आता तिथे शासनात काम उत्तम कर, जे चाणक्याचं आपलं स्वप्न आहे. स्वच्छ आणि कार्यक्षम म्हणजे कार्यकर्ता अधिकारी. म्हणजे महिन्याच्या 1 तारखेला मी समाजाकडून पगार घेतो, मला समाज देतो पगार. मी फुल टाईम कार्यकर्ता आहे आणि मी काम उत्तम म्हणजे काय? ठरलेल्या वेळातलं तुझं काम उत्तम कर, फायली वेळच्या वेळी डिस्पोज ऑफ कर. ती करताना जातपात, धर्मपंथ, भाषा, प्रदेश भेद पाळू नको. राज्यघटना, कायदे आणि बेसिक माणुसकीची चौकट ती पण तुम्हाला आठवण धनंजय प्रशांत अँड कंपनी यांनी करून दिली की आपल्याला CSAT. तुम्ही लोकांनी कालची एक बातमी वाचली की नाही मला कल्पना नाही आहे. दिल्लीमध्ये काल दिल्लीत तयारी करणाऱ्या 3,000 मुलांनी UPSC विरुद्ध आंदोलन केलं. दिल्लीतली मेट्रो बंद पाडली. दिल्लीची कालच्या सकाळी दिल्लीतली 4 मेट्रोची स्टेशन बंद पडलेली होती आणि ते पंतप्रधानांच्या बंगल्यावर गेले 7 रेसकोर्स रोडवर. हे UPSCची तयारी करतायत. मागणी काय? CSAT रद्द करा. सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट ही अयोग्य आहे, ती रद्द करा. ॲक्च्युली मी ते वाचल्यापासून सांगतो की मागणी करणाऱ्यांना जमलं तर जोडे मारून हाकलून द्या त्यांना आणि सांगा देऊ नका स्पर्धा परीक्षा तुम्ही. मिनिमम त्यांना ब्लॅकलिस्टच करायला पाहिजे. CSAT नको झाली होय. सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट. तू शासनात येणार आहेस, तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये शासनातली जबाबदारी सांभाळायला ज्या क्वालिटीज आहेत त्याचं स्टफ पोटेन्शियल दिसतं का नाही दिसतं तुझ्यात? मग मसुरीला ट्रेनिंग होईल आणि तू उद्या उत्तम अधिकारी. पण एक बेसिक काहीतरी कॅलिबर त्याच्यातलं ती बरोबरच आहे. आणि प्लस ज्याचा आनंद ह्या सगळ्यांनी बोलून दाखवला, चाणक्याच्या सर्वांना त्याच्यात उत्तम. विशेष नाही, नसते तर मी नाराज झालो असतो की GS बाकीचा अभ्यास उत्तम करायचाच आहे. पण शेवटी शासकीय सेवेचा आत्मा एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड. ॲक्च्युली गेली 18 वर्ष आधी ते नव्हतं तरी चाणक्यात आग्रह होता त्याचा फ्रॉम डे 1 की तिकडे त्यांचा परीक्षेचं काही असू द्यात. इथे आपण काय जे घडवायला बसलो आहे त्याचा आपलाही आग्रह की आधी चारित्र्य घडण आहे, आधी कौशल्यांची जोपासना आहे, मग त्याला अभ्यासाची जोड आहे आणि मग UPSC सिस्टीमनुसार करा आणि यश मिळवा.
आनंदाची गोष्ट म्हणजे हे कुठेतरी सरकारलाही पटलं आहे. त्या पटण्यात पण माझा खारीचाच आहे, खारीच आहे वाटा, पण खारीच आहे पण वाटा आहे. आणि मला त्याचा आनंद आहे की नुसती तुम्ही पुस्तकी परीक्षा घेऊ नका, कुठेतरी कॅलिबर, कॅरेक्टर, कुठेतरी कमिटमेंट, कुठेतरी ह्याच्या व्यक्तिमत्वामध्ये अरे हा देश माझा आहे, हे लोक माझे आहेत, कुठेतरी ज्याला कन्व्हिक्शननी इंटरव्ह्यूमध्ये उत्तर द्यावंसं वाटतं खरंच की लोकांची सेवा करण्यासाठी जायचं आहे. कुठे का मला असा एक अनुभव आला होता, त्याच्यावर मात करायला मला जावं. मला कुठे तलाठी चाणक्यातली जी व्हिलेज व्हिजिट होते प्राजक्ताने आठवण करून दिली तुम्हाला की कोर्सच्या काळामध्ये जाऊन पहा तुम्ही काय आहे राष्ट्रीय जीवन, सामान्य माणूस कसा राहतो. त्या व्हिलेज व्हिजिटमध्ये पाहिलं की 16 मैलावरनं एका माणसाला केवळ 7/12चा उतारा. अरे हे बदलायला हवं का नको? प्रशासन आणि जनता यामध्ये दरी नको आहे, ते मित्र आहेत एकमेकाचे. उलट जो स्वतः कायद्याने चालतो आहे त्या माणसाला विश्वास पाहिजे की सरकार दरबारी मला न्याय मिळणार आहे. आज आहे का तसा? नाही आज खरं म्हणजे. आपल्याला जायचं आहे ते बदलायला जायचं आहे. म्हणून आपण अभिनंदन आणि शुभेच्छा, केवळ नाही सत्कार, अभिनंदन आणि शुभेच्छा. आणि तरी दुसरा मुद्दा, ते 20 जुलैला असं केवळ अभिनंदन शुभेच्छा म्हणजे या तुमचा हार फुलं गुच्छ घ्या, एक ऑस्कर अवॉर्ड स्वीकारल्यासारखं जे 1-2 मिनिटाचं भाषण असतं ते करा आणि आपापल्या जागेत, तसं नाही आहे. ते वर्कशॉप आहे, वर्कशॉप आहे. म्हणजे ते करताना मी यावर्षीच्या यशस्वीतांना एक एक कॉम्पोनंट त्यांच्यामध्ये डिव्हाइड करून तो प्रत्येकजण जेव्हा अभिनंदन स्वीकारेल तेव्हा तो UPSC MPSCच्या तयारीच्या एका कुठल्या तरी घटकाबद्दल असे सगळे असं क्रमाक्रमाने. तर 20 जुलै आत्तापासून लक्षात ठेवा. सर्वांचं स्वागत आणि मुळात सर्वांना शुभेच्छा कायम आहेतच. गुरुदेव टागोरांची एक ग्रेट कविता आहे, ती पु ल देशपांडेंनी मराठीत आणली आणि अर्थातच कविता पुलंनी करताना त्याचं कथेत रूपांतर करून मराठीमध्ये मांडली. ती ग्रेट आहे, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. मी म्हणालो तसं म्हणून मी शेवटाकरता राखून ठेवली की ती संपली की डोळे मिटून प्रार्थना. प्रार्थना माझं मत आहे सोपी आहे, माझं मत आहे मराठीतलीच आहे. आणि ॲट द एंड ऑफ द डे ती मुळात मी स्वतःसाठी लिहिलेली एक कविता होती एकेकाळची 86 सालातली, की झालो अधिकारी, आता मला कसा अधिकारी व्हायचा आहे. त्याच्यात मी स्वतःकरता लिहिलेल्या ओळी आहेत त्या, की आपल्याला हे असं असं काम करायचं आहे. चाणक्य करताना आपल्याला वाटलं की ते रोजची प्रार्थना आहे, तासाला रोज एकदा, आधी सुरुवात उपासनेनी, शेवट प्रार्थनेनी. कारण जीवनात जे करायचं ते आधी सर्वेत्र सुखीनं संतू म्हणायचं आणि कामाला लागायचं. आणि तास असेल, अभ्यास असेल तर तो संपताना पुन्हा एकदा, जरी एक अश्रू पुसायासा आला. कशासाठी व्हायचं आहे मला IAS IPS? लाल दिव्याची गाडी, बंगला, सन्मान, हार फुलं गुच्छ दुय्यम आहेत, हे बाय प्रॉडक्ट्स आहेत, हे तुम्ही नको म्हणलात तरी मिळणार आहेत. पण मला जर दुःखितांचे अश्रू पुसता आले माझ्या खुर्चीत बसून, मला अन्याय दूर करता आला, मला न्याय देता आला, तर अशा एकेका माणसाच्या डोळ्यातल्या अश्रूंचं मोल दुसऱ्या पारड्यामध्ये टनावारी सोनं ठेवलं तरी करता येणार नाही. आपल्याला इथनं अशी जी फौज बाहेर पडली पाहिजे, ती जे जरी एक अश्रू पुसायसा आला हे स्वप्न घेऊन बाहेर पडणारी फौज, ती गोष्ट गुरुदेव टागोरांची पुलंनी आणली मराठीत. गावाकडचा एक कुंभार त्याच्या चाकावर देवाची एक मूर्ती तयार करतो छान, आणि आठवडा बाजारामध्ये ती विकण्याकरता गाढवावर ठेवून तो कुंभार त्याचा मुलगा घेऊन येत आहेत. तर पंचक्रोशीचा आठवडा बाजार कुठेतरी जिथे भरतो, आता ते रस्त्याने चालला आहे तसे लोक बाजूला होत आहेत, थांबतायत, लोक नमस्कार पण करतात. करत करत ते त्या चौकामध्ये येतं, तर सगळीकडनं ट्रॅफिक पण थांबते, लोक पण नमस्कार करतात. त्या गाढवाला वाटतं हा मी किती ग्रेट, आनंदाने ते गाढव अंगात हलवतं, त्या नादात वरची मूर्ती खाली पडते आणि फुटते. चिडलेले लोक त्या गाढवाला लाठ्याकाठ्यांनी तुडवतात. लाल पिवळ्या दिव्यांच्या गाड्यांमधनं प्रवास करणारे विसरतात की गाढव कोण आणि ईश्वर कोण. चाणक्यातनं जे तयार व्हायचं आहे त्यांच्यासाठी कर्तव्य हा ईश्वर आहे आणि त्यांच्यासाठी लोक हाच ईश्वर आहे. त्या ईश्वराची आराधना करण्यासाठी सगळे डोळे मिटूयात. सर्वांना शुभेच्छा.